मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल तर या मुख्यमंत्री फडणवीसांच्या धमकीनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा, सूत्रांची माहिती। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच माध्यमांसमोर, मात्र हात जोडत मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलण्यास नकार। पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करू नका, कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची जळ पक्षाला असते। धनंजय मुंडेंच्या समोरच अजितदादांचा आमदारांना कानमंत्र। मुंडेंच्या राजीनामा प्रकरणाची झळ महायुतीला बसणार नाही, महायुती अबाधित राहणार, महायुतीच्या समन्वय बैठकीत निर्णय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत, तर राजीनामा आधीच व्हायला हवा होता, शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच, मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज धाराशिव जिल्हा बंदची हाक, तर देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानं याचे पडसाद। बीडमध्ये 5 वर्षात 276 हत्या, तर 766 जणांच्या हत्येचा प्रयत्न। 10 महिन्यात बीड जिल्ह्यामध्ये 36 खुनांच्या घटना उघडकीस, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी, कोकाटेंच्या मंत्रिपदासह आमदारकीवर आता निलंबनाची टांगती तलवार।